नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक सुरेश बारगळ, पोलीस भरती ट्रिक अकॅडमी. तर मित्रांनो, आपण आजच्या सेशनमध्ये थोडंसं वेगळा पाठ बघणार आहोत. बघा, जालना जिल्हा पोलीस शिपाई भरती 2018. आता हे जालना पोलीस भरती 2018ला तर आपण स्पेशल त्यामध्ये मराठीचे जे प्रश्न विचारण्यात आलेले, तर मित्रांनो मराठी हा विषय सोडून चालणार नाही. कारण प्रत्येकजण म्हणतं की मराठी खूप सोपं आहे, खूप सोपं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला त्या मराठीमध्ये प्रयोग, समास, संधी आणि अलंकार हे बऱ्याच पूर्ण महाराष्ट्रभर पोरांची समस्या सर याच्यात मार्क जातो, व्यवस्थित समजत नाही. तर मित्रांनो, आपण त्यावर काही व्हिडिओ टाकलेले, त्यानंतर आपण ते बघणार होते ट्रिकी मेथडनं. परंतु आपण आज विश्लेषण कसं करायचं मराठीचं आणि पैकीच्या पैकी मार्क कसे तुम्हाला मिळतील ते तुम्ही स्वतःच करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला जीकेचं सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेले, की त्या सुद्धा सांगितलं मी जीकेचा अभ्यास कसा करायचा आणि पैकीच्या पैकी मार्क कसे मिळवायचे. तर मित्रांनो, या रिक्वेस्ट तुम्हाला की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, की तुम्हाला नेमकं परीक्षेला अभ्यास कसा करायचा आहे. तर कारण मित्रांनो, कारण ही संधी जी तुम्हाला पोलीस भरतीची आलेली, कारण डिसेंबर नंतर भरती तर होणारच आहे, परंतु खूप मोठ्या जागा आहे, तरी संधी तुमची जायला नको. तर बघा, आपण आजच्या सेशनला सुरुवात करू. तत्पूर्वी बघा, जे कोणी SSC, CGL वगैरे अशा एक्झामच्या केंद्राची एक्झामची तयारी करत असेल तर त्यांच्यासाठी अनअकॅडमीने प्री टेस्ट सिरीज विकली ठेवलेली आहे. तर ल्युसन डेली T20 टेस्ट सिरीज आहे मित्रांनो तिचं नाव. तर आता ते कोण घेणार आहे बघा, वरुण अवस्थी सर विथ, आणि त्याचं ॲनालिसिस सहित ती टेस्ट घेणार आहे मित्रांनो. आता ती 9 नोव्हेंबरपासून आहे, 9 नोव्हेंबर. आता पहिल्या आठवड्यावाईज घेणार ते, पहिल्या वीकमध्ये ते 9 नोव्हेंबरपासून तर 15 नोव्हेंबरपर्यंत 5 टेस्ट घेणार आहे. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात 16 ते 22 मध्ये ते 5 टेस्ट आणि त्याचं ॲनालिसिस घेणार 2चं. त्यानंतर तिसऱ्या आठवड्यात 23 ते 29 मध्ये काही क्विजेस, 5 क्विजेस आणि ॲनालिसिस राहणार आहे. मित्रांनो, ज्यांना कोणाला टेस्ट फ्री आहे द्यायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ती बघा. तर आता आपण आपल्या सेशनला सुरुवात करू. तर बघा, आता हा प्रश्न, आता जे क्रमांक दिलेले आहे मित्रांनो, आता त्या प्रश्नपत्रिका जो 2018ला ज्याला विचारलं मी त्याच स्वरूपानुसार क्रमांक दिलेले आहे. आता 4था क्रमांकाचा प्रश्न होता मराठीत त्यामध्ये. तर आता मराठीचं विश्लेषण कसं करायचं ते बघणार आहोत आपण. तर बघा, आता मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ करा. तर मित्रांनो, तुम्ही आता अभ्यास करीत असताना एक लक्षात घ्या की त्यावर तुमचं विश्लेषण कसं पाहिजे. आता मी सिनेमा पाहिला तर तुम्हाला इथंच क्लिक व्हायला पाहिजे. यानंतर तुम्ही स्वतःच, आता मार्केटला फापट पसार XYZ महिन्याला पुस्तक लॉन्च होते, प्रश्नपत्रिका असो किंवा कोणतं पण असो. तर मित्रांनो, तुम्हाला ते यूज करायचे नाही. आता का यूज करायचे नाही, कारण माझा पण प्रश्नपत्रिका संचणार, मी असं नाही म्हणणार की माझा घ्या म्हणून यूज करायचे नाही, तसं नाही मित्रांनो. जीकेचं सुद्धा तुम्हाला सांगितलं की त्याची एक नोटबुक तयार करा, त्यानंतर मराठीची सुद्धा एक नोटबुक तयार करा आणि अभ्यास करीत असताना त्या चारही पर्यायामध्ये काय काय. आता बघा, इथं मी सिनेमा पाहिला, पहिलं तुम्हाला हे क्लिक व्हायला पाहिजे की मी सिनेमा पाहिला याचा नेमका काळ कोणता. म्हणजे तुम्हाला अपूर्ण भविष्यकाळ विचारला ते तर उत्तर काढायचंच आहे, परंतु जे आता तुम्हाला वाक्य दिलेलं आहे मी सिनेमा पाहिला, बरोबर आहे, हा कोणत्या काळाचं वाक्य आहे. तर मित्रांनो, यावर आपण ट्रिक्स, आता व्हिडिओ पण मी 2 लॉन्च केलेले काळावरच, ते एकदा बघा. आणि आपल्या पोलीस भरती ट्रिकमध्ये डिटेल सहित ट्रिक दिलेलं आहे मित्रांनो. आता मी सिनेमा पाहिला, बरोबर आहे, आता हा काळ कोणता. तर मित्रांनो, ज्यावेळेस वाक्याच्या क्रियापदाच्या शेवटी, म्हणजे वाक्याच्या शेवटी ला लिहिले असेल आणि क्रियापद एकच असेल तर तो असतो साधा भूतकाळ, बरोबर आहे. आता बघा, क्रियापद एकच आहे आणि वाक्याच्या शेवटी हे ला आहे, म्हणजे लाळी असेल तर आपण काय सांगितलंय की तो असतो साधा भूतकाळ, म्हणजे वाक्य कोणता येणार आहे, साधा भूतकाळ. ही झालं तुमचं पहिलं, हे नोटबुक मध्ये तुम्ही लगेच हे करून घ्यायचं. मग आता तुम्हाला विचारलं याचं काय करायचं आहे, अपूर्ण भविष्यकाळ करा. तर मग काय करायचं, अपूर्ण भविष्यकाळमध्ये तुमचे ते नियम वगैरे आठवत बसत नाही मित्रांनो. डायरेक्ट काय सांगितलं मी, तुम्ही ट्रिक्समध्ये एकदा आपले ते व्हिडिओ बघा किंवा पोलीस भरती ट्रिक बघा. वाक्याच्या शेवटी जायचं, बरोबर आहे. अपूर्ण भविष्यकाळ तुम्हाला बघायचा असेल तर वाक्याच्या शेवटी जायचं आणि वाक्याच्या शेवटी जर तुम्हाला त असेल किंवा असेल, तुम्हाला वाक्याच्या शेवटी त असेल किंवा असेल किंवा असे दिसेल वाक्या शेवटी, तर मित्रांनो तो असतो अपूर्ण भविष्यकाळ. आता तुम्हाला काही पाहिजे का, फक्त वाक्या शेवटी काय बघायचं तुम्हाला, त असेल किंवा असेल. तर बघा, आता याच्यामध्ये कुठे त असेल किंवा असेल, वाक्याच्या ऑप्शन 1 मध्ये त असेल, हा झाला मित्रांनो तुमचा अपूर्ण भविष्यकाळ. म्हणजे एवढ्या सोप्या पद्धतीने, ट्रिक पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर मग बाकीचे उदाहरणं जे दिलेले ते मग कशाचे, आता मी सिनेमा पाहीन, हा कोणता झाला, साधा भविष्यकाळ, याची सुद्धा आपण ट्रिक दिलेली, बरोबर आहे. त्यानंतरचं तिसरं उदाहरण बघा, मी सिनेमा पाहत होतो. आता तुम्हाला मी सांगितलं वाक्याच्या शेवटी त होता, होती, होते असे जर असेल
तर तो असतो मित्रांनो अपूर्ण भूतकाळ. ही ट्रिक्स मी तुम्हाला तिथं पण सांगितली आहे, आपल्या लॉन्च पण झालेला आहे व्हिडिओ, तो बघा. आणि आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये सुद्धा डिटेल्स दिलेली आहे. बरोबर आहे. आता हा झाला कोणता, मी सिनेमा पाहत होतो, तर कोणता झाला अपूर्ण भूतकाळ. नंतर मी सिनेमा पाहत असतो, वाक्या शेवटी त असतो, मी त्याची पण ट्रिक सांगितली होती. ज्यावेळेस वाक्याच्या शेवटी त असतो तर त्यावेळेस असतो मित्रांनो मी सिनेमा पाहत असतो. तर हा कोणता काळ आहे. मग त्यावेळेस तुम्ही हे सुद्धा विचार करू शकता, रीती वर्तमान काळ आहे का, रीती भूतकाळ आहे का, रीती भविष्य काळ आहे. या प्रकारचं तुमचं विश्लेषण असेल मित्रांनो, तर तुम्ही 100% 25च्या 25 मार्क घेऊ शकतात. त्यानंतरचं उदाहरण दुसरं बघा, खालीलपैकी वेगळ्या वचनाचा शब्द ओळखा. तर बघा आता कसं कन्फ्युज दिलेलं आहे. भिंत, भेट, जाती, विहीर. तुम्हाला इथे विचारलंय का कोणतं वचन, एक वचन आहे का अनेक वचन आहे का, हे का सांगितलंय का प्रश्नामध्ये, नाही, फक्त वेगळ्या वचनाचा ओळखा. बरोबर आहे. आता मित्रांनो वचन ओळखायचं कसं, त्याच्या पण ट्रिक्स आपण पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिलेले. तर मग जेव्हा तो या क्रियापदाचा वापर होईल तर तो कोणता असणार आहे. आता तुम्हाला काय करावं लागणार आहे, पहिले स्त्रीलिंगी का पुल्लिंगी हे ओळख लागणार आहे. बरोबर आहे. कारण तुम्हाला त्याची पण ट्रिक्स आपण दिलेले. आता हे जे उदाहरणं दिलेले ते स्त्रीलिंगी की पुल्लिंगी, यासाठी काय करायला लागणार तुम्हाला, तो या जेव्हा सर्वनामाचा वापर होईल तेव्हा तुम्हाला कोणता भेटतो, पुल्लिंगी. बरोबर आहे. ज्यावेळी ती या सर्वनामाचा वापर करून तुम्हाला योग्य शब्द मिळतो तो असतो तुमचा स्त्रीलिंगी. स्त्रीलिंगी. बरोबर आहे. नंतर ते या सर्वनामाचा वापर करून तुम्हाला भेटतो नपुंसक लिंगी. बरोबर आहे. आता हे जे उदाहरणं दिलेले कोणत्या वचनाचे म्हणजे कोणत्या लिंगाचे ते हे करू शकता तुम्ही. बघा आता हे जे म्हणजे तुमचं विश्लेषण असं प्रकारचे पाहिजे मित्रांनो. आता हे भिंत आहे, हे जे कोणत्या लिंगाचं आहे भिंत, आपण आता ती भिंत की ते भिंत किंवा तो भिंत म्हणतो का, नाही मित्रांनो. काय म्हणतो आपण, ती भिंत. काय म्हणतो, ती भिंत. बरोबर. म्हणजे हे झालं तुमचं स्त्रीलिंगी. ओके. त्यानंतर दुसरं उदाहरण चेक करा. आधी भेट, आधी स्त्रीलिंगी पुल्लिंगी की नपुंसकलिंगी. बघा आता तो भेट म्हणतो का आपण, नाही म्हणत. तो भेट म्हणतो का, नाही म्हणत. त्यानंतर ते भेट म्हणतो का, नाही म्हणत. आपण काय म्हणतो, ती भेट. म्हणजे ती भेट, म्हणजे हे पण काय झालं, स्त्रीलिंगी. त्यानंतर बघा आता ही जात. आता ही जात तुम्ही म्हणशाल सर कोणत्या लिंगाचं आहे. बरोबर आहे. परंतु हे जात जे दिलेलं आहे त्याचं अनेक वचन, जे जात शब्द आहे ती जात, म्हणजे ते पण जात कोणती आहे, ती जात. ती जात योग्य बसतं म्हणजे कोणतं मित्रांनो, स्त्रीलिंगी. आता मित्रांनो ज्यावेळेस स्त्रीलिंगी शब्द असेल, बरोबर, आणि वाक्याच्या शेवटी किंवा प्रत्यय हा आ लागलेला असेल तर त्याचं हे अनेक वचन करताना काय होतं. आता लक्षात घ्या, वाक्याच्या शेवटी शब्दाच्या शेवटी अकारण किंवा अप्रत्यय असेल. म्हणजे कसं बघा, इथं अप्रत्यय होता, इथं अप्रत्यय असा असेल, म्हणजे शब्दाच्या शेवटी म्हणजे शब्दाच्या शेवटी अकारण किंवा अप्रत्यय असेल तर त्याचे अनेक वचन काय होते मित्रांनो, अनेक वचन आकारांत किंवा इकारांत. बरोबर मित्रांनो. आता इथं ट्रिक्स काय आहे की आपल्याला हे शोधलंय आपण, ही जात कोणतं आहे. आता जे जात आहे तर हे जात काय, परंतु हे बाकीचे जे दिलेले आहे मित्रांनो, भिंत, भेट आणि वीर. आता ती वीर ही सुद्धा काय आहे, स्त्रीलिंगीच आहे. बरोबर आहे. हे तिन्ही स्त्रीलिंगी आहे, पण काय एकवचनी. हे एकवचनी. आणि ही इथं काय माहिती, याचं अनेक वचन काय, जातीचं जात आहे. बरोबर आहे. ही जात ही एकवचनी आहे आणि हे दिलेलं आहे मित्रांनो हे अनेक वचनी. म्हणजे ऑप्शन वेगळा कोणता आहे मित्रांनो, जाती. जातचे अनेक वचन जाती या वेगळे आहे. आता ते जातीचं जात कसं तयार झालं तर आपला ही ट्रिक आहे, शब्दाच्या शेवटी अकारांत किंवा अप्रत्यय असेल तर अनेक वचन आकारांत किंवा इकारांत होतं. बघा आता जातचं आपलं काय होईल, जाती म्हणजे इकारांत झालेलं आहे मित्रांनो. म्हणजे या प्रकारे तुम्ही सोडत गेलं तर तुमचं बरंचसं तुम्हाला कोणताही नियम पाठ करायचा नाही. अशा प्रकारचे विश्लेषण करीत गेला तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तर तुम्हाला पैकीच्या पैकी 100% मार्क पडू शकतं. त्यानंतर बघा, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी, यातील अलंकार ओळखा. बरोबर आहे. आता याचा अलंकार कोणता येणार आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. मग यावेळी तुम्ही काय करायचं, उत्प्रेष अलंकार म्हणजे काय. बरोबर आहे.
त्यानंतर उपमा अलंकार म्हणजे काय, त्यानंतर यमक अलंकार म्हणजे काय, रूपक अलंकार म्हणजे काय, हे नोटबुकमध्ये लिहायचं. मग त्याला आणखी ट्रिक्स काही आहे का, लक्षात कसं ठेवायचं, या प्रकारे तुम्ही करू शकता मित्रांनो. आता पावसाळा रंग तुझा, सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी, हे मित्रांनो उपमा अलंकार आहेत. आता तुम्ही उपमा अलंकार करणार आणि पुढे जाणार का, एखाद्या प्रश्नसंचेमध्ये वाचणार आणि लगेच पुढे जाणार, किंवा त्यांनी वन लाईनर एक्सप्लेनेशन दिलं असेल तरी ते तुम्ही वाचणार आणि जाणार का, नाही मित्रांनो. त्याचे डिटेल्स काढा, उपमा अलंकार म्हणजे काय, मग त्यामध्ये तुम्हाला उपमे आणि उपमान यातील साम्य, बरोबर, यातील साम्य म्हणजेच काय, उपमा अलंकार, बरोबर आहे. तर मग मित्रांनो परत तुम्हाला हा प्रश्न पडायला पाहिजे, उपमे म्हणजे काय, उपमान म्हणजे काय. आता उपमे म्हणजे काय मित्रांनो, ज्याच्याशी तुलना केली जाते, बरोबर आहे, नाही सॉरी, ज्याची तुलना केली जाते त्याला म्हणतात उपमे, आणि ज्याच्याशी तुलना केली जाते त्याला म्हणतात उपमान. आता कुठं तुलना, याच्यामध्ये उपमे कोणता आहे, मग कशात तुलना करा, सावळा रंग तुझा म्हणजे काय येणार तुमचा उपमे, त्यानंतर कशाचे करू राहिले, नभापरी, हा येणार तुमचा उपमान. म्हणजे या प्रकारात तुमचं पाहिजे. आणि मग तुमचे ट्रिक्स काय मित्रांनो, तिथं प्रमाणे परी, तुम्हाला हे सुद्धा दिसलं, प्रमाणे परी, हे समजा तुम्हाला शब्दाला दिसले समजा उपमानला, तर ते कोणतं असतं मित्रांनो, उपमा अलंकार असतं. या पद्धतीने तुम्ही डिटेल्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहित गेला तर तुम्हाला मार्क व्यवस्थित पडू शकता. त्यानंतर बघा, परवानगी शिवाय आत येऊ नये यातील वाक्य प्रकार ओळखा. परवानगी शिवाय आत येऊ नये, तसं हे वाक्य मित्रांनो नकारार्थी आहे, परंतु इथं नकारार्थी ऑप्शन दिलेलं नाही. मग इथं काय माहिती, परवानगी शिवाय आत येऊ नये म्हणजे हुकूम दिलेला आहे किंवा त्याला सांगितलंय. मग अशा वेळेस हुकूम देणे किंवा यावेळेस आपण कशामध्ये गणलं जातं मित्रांनो, आज्ञार्थी वाक्यात. तर मग तुम्ही आज्ञार्थी वाक्य क्लिक करणार आणि पुढे जाणार का, तर मित्रांनो असं करायचं नाही. मग बाकीचे कोणकोणते वाक्याचे प्रकार दिलेले आहे, ही संख्यार्थी दिलेले आहे, बरोबर आहे, नंतर भावार्थी, विद्यार्थी. आता मग हे जे आज्ञार्थी, विद्यार्थी, संख्यार्थी, हे कशाच्या क्रियापदाचे प्रकार आहे, पण कशावरून पडणारे, तर अर्थावरून पडणारे. क्रियापदाचे कोणते प्रकार, ते अर्थावरून पडणारे प्रकार, ते किती मित्रांनो, 4 आहे. मग असं लिहि चला. मग आज्ञार्थी, विद्यार्थी, संख्यार्थी, आणखी एक कोणतं आहे, स्वार्थी, हे जे 4 प्रकार आहे ते कोणते, अर्थावरून पडणारे, असं लिहि चला. नंतर मग संख्यार्थी म्हणजे काय, मग त्याचे डेफिनेशन म्हणजे त्याची ट्रिक्स वगैरे काय, कसं ओळखलं जातं. आता संख्यार्थी म्हणजे काय, की काहीतरी 8 असते. समजा जर तू माझ्या सोबत येणार असेल तर मी तुझ्या घरी येईल, म्हणजे काय, की 8 काय ठेवलेली त्यांची घरी येणे, म्हणजे याला आपण म्हणतो संकेतार्थी. त्यानंतर विद्यार्थी म्हणजे काय, आता विद्यार्थी म्हणजे काय, की इच्छा, तर्क, अनुमान, हे कर्तव्य, हे जे शब्द येतात ते कशात येतात मित्रांनो, विद्यार्थीमध्ये. मग त्याचे ट्रिक्स काय आहे, की क्रियापदाच्या शेवटी वा, वी, वे असे असेल शब्दाच्या शेवटी, किंवा तर वाक्य शेवटी, तर ते वाक्य कोणतात, विद्यार्थी असते. संकेतार्थीमध्ये जर, तर म्हणजे 8, जर, तर, किंवा असे जर, तर, आणखी 8 असे दिलेले असेल तर ते असतं संकेतार्थी. म्हणजे तुम्ही असा अभ्यास करू शकता मित्रांनो. म्हणजे विद्यार्थी काय, की क्रियापदामध्ये त्या वाक्यातून अर्थाचा कसा बोध व्हायला पाहिजे, त्यामधून कर्तव्य, इच्छा, त्यानंतर तर्क, अनुमान याचा बोध होत असेल तर ते असतं मित्रांनो विद्यार्थी वाक्य. म्हणजे असं तुम्ही नोटबुकमध्ये लिहू शकता. आता बघा, आणि त्याच्यासाठी ट्रिक्स आहे मित्रांनो, शेवटी वावी असेल तर ते विद्यार्थी असतं. तर मग अशा प्रकारे तुम्ही विश्लेषण करीत गेला तर तुमचे काय, इथं तुम्ही आता 4चं विश्लेषण करणार, अर्थावरून पडणारे प्रकार किती. मग तुम्हाला आता 3 प्रकार दिलेले, परत एक 4था प्रकार येतो स्वार्थी. मग स्वार्थी वाक्य म्हणजे काय, की जिथं फक्त त्या वाक्यातून काळाचा बोध होतो त्याला आपण म्हणतो स्वार्थी. म्हणजे तुम्ही असे 4 प्रकारचं विश्लेषण केलं तर नंतर तुम्हाला कोणतंही मराठीचं बुक्स वाचण्याची गरज नाही. त्यानंतर बघा, संधी सोडवा, सदाचार. आता संधीवर कसे प्रश्न विचारले जातात मित्रांनो, एक तर तुम्हाला काय केलं असतं, असा शब्द दिलेला असतो आणि त्यामधून तुम्हाला एक तर विग्रह विचारलेला असतो किंवा संधीचा प्रकार कोणता. आता संधीचा प्रकार किती मुख्य म्हटलं तर 3 आहे मित्रांनो. तर तसे प्रकार तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर तुम्हाला मग आणखी एक आता काय केलेलं आहे, बरेचसे ते डीपमध्ये जात आहे. आता सोड संधीचे प्रकार किती, किंवा व्यंजन संधीचे प्रकार किती, किंवा मग विसर्ग संधीचे प्रकार किती, आपण पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिलेलं आहे ट्रिक्स पद्धतीनं. तर मग काय होतं, की तुम्हाला सांगितलं आता इथं आता विग्रह विचारला आहे तुम्हाला. समजा तुम्हाला विचारलं सदाचार हे कोणत्या संधीचा प्रकार आहे, बरोबर आहे. तुम्ही डायरेक्ट काय म्हणणार, सदाचार हे व्यंजन संधीचा प्रकार आहे, बरोबर आहे. तुम्ही असं क्लिक करणार. त्यानंतर तुम्हाला परत प्रश्न विचारला, हा व्यंजन संधीचा प्रकार आहे पण कोणत्या व्यंजन संधीच्या प्रकारे कोणत्या उपप्रकाराचा आहे.
मग तुम्हाला व्यंजन संधीचे प्रकार किती आहे ते माहिती पाहिजे, ते नोटबुकमध्ये लिहा. किती प्रकार आहे मित्रांनो? प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी आणि अनुनासिक व्यंजन संधी. तसे स्वर संधीचे सुद्धा प्रकार, कारण यावर प्रश्न पडू लागले मित्रांनो. आपण त्या आधीच पुस्तकामध्ये ते अपडेट केलेलं आहे. तर बघा, त्यानंतर बघा व्यंजन संधीचे प्रकार म्हणले तर 3, बरोबर आहे. आता जे सदाचार दिलेलं आहे मग ते कोणत्या संधीचं आहे असं लिहून घ्या मित्रांनो. सदाचार म्हणजे तुमचं आहे तृतीय व्यंजन संधीचा प्रकार. बघा आता तुम्हाला हा प्रश्न दिला, हाही उदाहरण दिलं, परंतु त्याच्यावरून क्लिअर किती झालं तुम्हाला? व्यंजन संधी ते माहीत झालं, तिचे प्रकार किती ते तुम्ही लिहिणार, 3 प्रकार, बरोबर. पुढं काय ते असेल. नंतर मग सदाचार हा कोणत्या संधीचा प्रकार आहे? तृतीय व्यंजन संधीचा. मग त्यामध्ये आणखी उदाहरणं काय आहे का आपण ते संधी जो चॅप्टर तयार केला मित्रांनो, मी तुम्हाला कोणताही नियम किंवा उदाहरणं पाठ करायचं नाही असे ट्रिक दिलेलं आहे. ते लवकर आपलं पोलीस भरती ट्रिकी गाईड हे लॉन्च होणार आहे. तर बघा आता तृतीय व्यंजन संधी मिळालं, पण तुम्हाला इथं विग्रह विचारला आहे, तर आपण तिथं विग्रह कसा ओळखायचा ते सुद्धा दिलेलं आहे. तर याचा विग्रह आहे मित्रांनो सदाचार. आता तुम्ही ज्या वेळेस प्रश्न सॉल्व्ह करता किंवा प्रॅक्टिसला घेता, तुम्ही डायरेक्ट एखाद्या पुस्तकातून एक्सरसाइज मधून करणार, त्याचं ऑप्शन पाहणार, किंवा मग तुम्हाला ते सदाचार त्याचं एक्सप्लेनेशन बी दिलेलं असेल तर फक्त सदाचार आणि कसं होतं त्याचा नियम वगैरे दिलेला आहे आणि पुढं. तर मित्रांनो तुम्ही अशी डिटेल काढायची, त्यावेळेस तुमचा अभ्यास होईल. तर आता सदाचार हा शब्द कसा तयार झाला, बरोबर. याचं मित्रांनो उदाहरण हे सत प्लस आचार, सॉरी हे नाही, सत प्लस आचार. तर मित्रांनो काय माहिती का, व्यंजन संधी तृतीय व्यंजन संधीचं काय आहे की तुम्हाला या साईडला म्हणजे दुसऱ्या विग्रहामध्ये काय दिलेलं राहील? एक तर मृदू व्यंजन दिलेलं राहील. आता मृदू व्यंजन म्हणजे काय ते तुम्हाला माहिती पाहिजे. ते बी तिसरं दिलेलं राहील, तिसरं मृदू म्हणजे तिसऱ्या लाईन मधलं, बरोबर, किंवा स्वर दिलेला राहील, बरोबर आहे. मग अशा वेळेस काय करायचं, ज्या वेळेस इथं मृदू व्यंजन किंवा स्वर दिलेला राहील तर मग तुम्ही याच्या जागी काय करायचं, तिसरंच मृदू व्यंजन घ्यायचं, बरोबर आहे. याचं काय करायचं, तिसरं, म्हणजे याच्या जागी आता त्या गटातील तिसरं, आता त गटातील तिसरं मृदू व्यंजन कोणतं आहे? त, थ, द, बरोबर आहे. त्यानंतर हा आ जसाचा तसा खाली येणार आहे, हा अपूर्ण म्हणजे पाय मोडा. आणि नंतर हा जेव्हा पूर्ण होईल, हा पूर्ण अक्षर जेव्हा होईल तेव्हा होईल दा, आणि हा दा कशात तयार होणार आहे? या आता खाली आला द, म्हणजे हा तयार झाला तुमचं सदाचार. अशा प्रकारे संधी तयार होती मित्रांनो. समजतं की संधी तयार कशी होती, की आपण नियम काय आहे की तुम्हाला दुसऱ्या विग्रहात मृदू व्यंजन किंवा स्वर दिलेला असेल तर इथं पण काय करायचं, पहिल्या विग्रहाच्या शेवटी त्या व्यंजनाऐवजी मृदूच घ्यायचा. आपण मृदूच घेतला म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करू शकता मित्रांनो. तर मग तुमचं काय ऑप्शन सत प्लस आचार. नंतर बघा अत्यंत या शब्दाचा संधी विग्रह करा. आता बरेचसे विग्रहावर विचारले जातात, त्यानंतर तुम्हाला उदाहरणं सुद्धा कोणकोणत्या प्रकारचे आपण त्या अगोदर डिस्कस केला. बघा आता हे अत्यंत, बघा आता हे अत्यंत दिलेलं आहे. आता तुम्ही काय करणार, अति प्लस अंत, डायरेक्ट तुम्ही विग्रह पाठ केला असेल, परंतु तुम्ही पाठ किती करणार, कारण उदाहरणं भरपूरसे आहे. मी तर आपल्या स्टेट बोर्ड मधली सर्व उदाहरणं आपल्या ट्रिकी गाईडमध्ये टाकलेले. तर मित्रांनो काय काय पाठ करणार तुम्ही आता, अति अंत. आता याचा विग्रह तुम्हाला मध्ये अत्यंत काय, अति प्लस अंत, कारण तुम्ही पाठ केलेले भूकंपट्टी तुम्हाला आठवले, तुमचं तिथं उत्तर लागून पण जाऊ शकतं. परंतु जे उदाहरण मित्रांनो आता हे कोणत्या संधीचं आहे, तुमचं मग विश्लेषण कसं पाहिजे, ते अत्यंत हा शब्द दिलेला आहे ते कोणत्या संधी प्रकारात दिले. आता बऱ्याच जणांना पाठ केला असेल त्यांना आठवल सोर संधी, बरोबर आहे. बरं, सोर संधी आलं. आता सोर संधीच्या उपप्रकारावर पण भरपूरसे प्रश्न विचारण्यात येऊ लागले, म्हणजे विचारले जाऊ लागले. तुम्हाला पोलीस भरतीला विचारली तर क्लास 3ला सुद्धा आणि राज्यसेवा म्हणजे इतर एक्झामला सुद्धा विचारले जाऊ शकते. आता याचे उपप्रकार, मग हा त्या उपप्रकारातील कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे जे अत्यंत आहे सोर संधीच्या, बरोबर आहे. म्हणजे अनादेश आहे की गुणादेश आहे की ऊर्ध्वादेश आहे की सजातीय सोर संधी आहे किंवा विजातीय सोर संधी आहे, म्हणजे या प्रकारचं तुम्ही त्यामध्ये तुमचं विश्लेषण पाहिजे. मग दीर्घत्व संधी म्हणजे काय, किंवा मग गुणादेश सोर संधी म्हणजे काय, यानादेश सोर संधी म्हणजे काय, तिथे जे प्रकार पडते. तर मित्रांनो हे कोणतं संधीचं प्रकार, मग सोर संधीच्या हे उदाहरण यानादेश या टाईपचं. मग यानादेश म्हणजे काय, या प्रकाराचं तुमचं विश्लेषण पाहिजे. मग हा शब्द तयार कसा झाला, अति प्लस अंत, जे विग्रहापासून हा शब्द जो झाला संधियुक्त कसा तयार झाला. तर मित्रांनो हा तयार कसा झाला माहिती का, पहिल्या विग्रहाच्या शेवटी दीर्घ किंवा ऱ्हस्व किंवा दीर्घ उ किंवा ऱ्हस्व उ किंवा रू आल्यास, हे कुठं पहिल्या विग्रहाच्या आल्यास,
ही कुठं तर पहिल्या विग्रहाच्या शेवटी, म्हणजे कुठं तर मित्रांनो इथं पहिल्या विग्रहाच्या शेवटी हे कधी आले असेल दीर्घ रस्व ई किंवा दीर्घ ई किंवा रस्व उ किंवा दीर्घ उ किंवा रू हे आल्यास, तर दुसऱ्या विग्रहाच्या शेवटी तुम्हाला काही येल असो, काही पण, मग याचा अनुक्रमे काय घ्यायचं, ई येल असेल तर ये घ्यायचं, उ येल असेल तर व घ्यायचं, त्यानंतर रू येल असेल तर मित्रांनो आर घ्यायचं. हे समजतंय का? मग बघा इथं आती, इथं काय आलेलं आहे, आतीमध्ये रस्व, बरोबर आहे. त्यानंतर पुढं अंत, म्हणजे हा शब्द खाली निघून येणार, याच्यामधला इथं ई आला, म्हणजे फक्त इथं त राहिलेलं आहे मित्रांनो. मग यावेळेस मग याची जोड, संधी म्हणजे काय, सांधणे किंवा जोडणे, बरोबर आहे. आता या ई, आता याच्यामधून ई आला, परंतु ई की ई असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं, ये घ्या, बरोबर आहे. इथं पाय मॉडेलच राहणार, अपूर्ण आहे. नंतर हे एकत्र केलं तर झालं य, आणि हा परत याच्यामध्ये मिसळा, म्हणजे तुमचा तयार होईल मित्रांनो अत्यंत. म्हणजे यालाच काय म्हणताय मित्रांनो, येणादेश स्वर संधी. म्हणजे या प्रकारे तुम्ही अभ्यास केला तर तुमचा मार्क हा 100% तुम्हाला मिळणार. त्यानंतरच बघा, जीव टांगणीला लागणे, बरोबर आहे. आता जीवावर उदार होणे, उतावीळ होणे, खूप कष्ट करणे किंवा चिंताग्रस्त होणे, बरोबर आहे. आता हे असे ते तुम्हाला हे वाक्प्रचार हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर बघा, जा या क्रियापदाचे भूतकाळाचे रूप काय होईल, बरोबर आहे. आता तुम्हाला मी सांगितलं होतं भूतकाळाच्या शेवटी जे काही उदाहरण राहील त्याच्या शेवटी काय असतं मित्रांनो, खात असतो, जात असतो, म्हणजे त होता होती हे पण असतं, होत ता ती पण असतं. परंतु याचा जा या क्रियापदाचं जे आपण म्हणणार आहे काय, भूतकाळात घेतलं तर काय होणार आहे, गेला. भविष्यकाळात विचारलं तर जाईन, हे भविष्यकाळात विचारलं तर काय होईल, जाईन. हे भूतकाळात, म्हणजे या प्रकारे तुम्हाला काय केलेलं आहे, वर्तमान काळाचं दिलेलं आहे, बरोबर आहे, जा. मग नंतर तुम्ही इथं भूतकाळात येईल गेला, आणि भविष्यकाळाचं घेतलं तर जाईन. म्हणजे या प्रकारे तुम्ही विश्लेषण करीत गेला, कोणताही प्रश्न असो त्याचं तुमचं या टाईपचं विश्लेषण पाहिजे, ते पण तुमच्या स्वतःच्या नोटबुकमध्ये तुम्ही स्वतः केलेलं. त्यानंतर बघा, दशभुजा कोणत्या प्रकारचा समास आहे. आता या समासाचं आधी कर्मधारय समास, त्यानंतर दौन समास आणि तत्पुरुष समास आणि बहुव्रीही समास, बरोबर मित्रांनो. आता हे तुम्ही तर क्लिक करणार बहुव्रीही समास, म्हणजे तुम्ही त्या कीमध्ये पाहून एखादी XYZच्या, परंतु काय आहे की त्यामध्ये दिलेलं पण असेल की विश्लेषण एखाद्या दिलं असून तुम्ही घेतलं की बहुव्रीही समास म्हणजे काय, किंवा दोन्ही पदाचा संबंध नाही ना दुसऱ्या पदाचा संबंध असेल तर तो बहुव्रीही असतो असं दिलेलं असेल. परंतु मित्रांनो तुम्ही तेवढं करू नका. तुम्ही दोन समास म्हणजे काय, तत्पुरुष समास म्हणजे काय, त्याचे उपप्रकार कोणते, त्यानंतर कर्मधारय समास हा कशाचा प्रकार आहे, तत्पुरुष समासाचाच प्रकार आहे. म्हणजे या प्रकारे आणखी याचे मग तत्पुरुष समासाचे कोण प्रकार आहे, दोन समासाचे कोणकोणते प्रकार आहे, तुम्ही या प्रकारे अभ्यास केला, किंवा समासाचे मुख्य प्रकार किती 4, मग तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करा. त्यावर उदाहरणं सोडा, आणि त्याच्या आपण ट्रिक सुद्धा दिलेले, आपण एक व्हिडिओ त्याचा संधीचा आपल्या समासाचा सुद्धा टाकला, तो बघा मित्रांनो. त्यानंतर बघा, गंभीर या शब्दाचे भाववाचक नाम कोणते. आता तुम्ही काय करणार, ऑप्शन मध्ये बघणार आणि गांभीर्य करून सोडून देणार, म्हणजे काय की मध्ये बघणार आणि म्हणणार झालं. म्हणजे अशा प्रकारे तुमचा अभ्यास 90% मुलांचा असा अभ्यास आहे. आणि वन लाईनर एखाद्याने एक्सप्लेनेशन दिलं असेल तर तुम्ही पुढे निघून जाणार. मित्रांनो तसं करू नका. मग तुम्ही भाववाचक नाम हा कशाचा प्रकार आहे, नामाचा आहे, बरोबर आहे. मग नामाचे किती प्रकार आहे, 3 प्रकार आहे. मग ते कोणकोणते, तर विशेष नाम, बरोबर आहे, नंतर सामान्य नाम, त्यानंतर हा शेवटचा भाववाचक नाम. त्यानंतर परत सामान्य नामामध्ये कोणकोणते याचा पदार्थ, म्हणजे कोणकोणत्या नामाचा बोध होतो, पदार्थवाचक, समुदायवाचक, आणि सामान्य नाम म्हणजे काय, मग त्यानंतर विशेष नाम म्हणजे काय, आणि भाववाचक नाम म्हणजे काय. अशा प्रकारचं तुम्ही विश्लेषण केलं मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो 100% 25 पैकी 25 मार्क तुम्ही घेणार मित्रांनो. तर बघा, आता इथं आपण केलंय गांभीर्य, मग आता भाववाचक नाम कसे तयार होते, म्हणजे नामाला कोणते शब्द जोडले गेले तर भाववाचक नाम होते. मग ते कोणकोणते पर्याय, पण, पणा, तो, य, आई, काय, पण, पणा, तो, य, आई. म्हणजे अशा प्रकारचे आणखी जे पर्याय आहे ते आपण याच्यामध्ये आणखी जे ते दिलेले आहे पोलीस भरती, म्हणजे हे ऑप्शन, म्हणजे हे तुम्हाला पर्याय जोडले गेले किंवा मग शब्द शेवटी जोडले गेले तर तो कोणता असतो, भाववाचक नाम असतो. मग भाववाचक नामातून कशाचा बोध होतो काय, या प्रकारचं तुम्ही विश्लेषण केलं पाहिजे. त्यानंतरचं बघा,
दररोज स्वच्छ कपडे घालावेत. बरोबर आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा. मग तुम्ही काय करणार, विशेषण या की मध्ये बघणार आणि स्वच्छ किंवा मग विशेषण विशेषणाचे वाक्य एखाद्याने दिलेले असेल आणि पुढं गेलेलं असेल म्हणजे तुम्ही जो प्रश्नपत्रिका वापरेल. परंतु तुम्ही स्वतःच विश्लेषण करा मित्रांनो. आता तुम्हाला स्वच्छ दिलं, तुम्ही इथं थांबणार का नाही. तुम्हाला काय विचारलंय मित्रांनो, विशेषण. आता विशेषण म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. मग विशेषण म्हणजे काय, आता विशेष म्हणजे काय हे पण तुमच्या लक्षात पाहिजे. बरोबर आहे. विशेष्य म्हणजे काय किंवा नाम विशेष्यावर पण भरपूरशा वेळेस प्रश्न विचारलेले. मग याच्यामध्ये विशेष्य कोणतं. बरोबर आहे. आता हे जे मित्रांनो हे झालं तुमचं विशेषण. बरोबर आहे. झालं विशेषण आणि हे झालं मित्रांनो तुमचं विशेष्य. विशेष्य कारण काय की त्या ज्या नामाबद्दल माहिती सांगते ते असतं मित्रांनो विशेष्य. अशी सुद्धा व्याख्या होऊ शकते. विशेष्याबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. हे जे असतं ते नाम असतं ज्याच्याबद्दल माहिती सांगते त्याला आपण म्हणतो विशेष्य आणि जे असतं ते विशेषण. मग त्यानंतर तुम्ही इथं थांबायचं का, विशेषणाची व्याख्या तुम्ही माहिती, नामाबद्दल माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात. मग विशेषणाचे प्रकार किती, त्यानंतर मग ते प्रकार कोणकोणते. मग प्रकार कोणकोणते, गुणविशेषण आहे. मग गुणविशेषण म्हणजे एकूण प्रकार किती याचे, 3 आहे. बरोबर आहे. गुणविशेषण आहे. त्यानंतर संख्या विशेषण. मग संख्या विशेषणाचे प्रकार किती, कारण प्रकारावर भरपूर विचारले जाते. त्यानंतर तिसरा प्रकार कोणता आहे, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. मग सार्वनामिक विशेषण म्हणजे काय किंवा मग ते कसं सॉल्व्ह करायचं, या प्रकारे तुम्ही विश्लेषण केलं मित्रांनो तर तुमचा मार्क हा कुठेही जाऊ शकत नाही, कुठेही. त्यानंतरचं उदाहरण बघा, मी गावाला जात आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार सांगा. बरोबर आहे. आता इथं काय विचारलंय की क्रियापदाचा प्रकार तुम्हाला विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. मी गावाला जात आहे. बरोबर आहे. आता मग ज्यावेळी तुम्हाला क्रियापदाचा प्रकार विचारला, मग क्रियापद म्हणजे काय किंवा क्रियापदावरून अर्थावरून किती प्रकार पडते, विधानावरून किती प्रकार पडते, अशा प्रकारचं तुमचं नोटबुकमध्ये विश्लेषण पाहिजे. त्यानंतर आता तुम्हाला विचारलं की जात आहे. आता इथं क्रियापद कोणता आहे, जात आहे. 2 क्रियापद दिलेले मित्रांनो. आता ज्या वेळेस धातू साधित त्यालाच आपण क्रियावाचक सुद्धा म्हणतो प्लस सहाय्यक, असं जेव्हा असेल मित्रांनो त्यावेळेस होतं संयुक्त क्रियापद. त्यालाच आपण काय म्हणतो, संयुक्त क्रियापद. म्हणजे धातू साधित थोडक्यात आपण त्याला क्रियावाचक सुद्धा म्हणू शकतो. कारण हे असल्याशिवाय त्या वाक्याचा अर्थ पूर्णच होत नाही. आता बघा, मी गावाला जात आहे, मी म्हणलो मी गावाला आहे, वाक्याचा काही अर्थ समजतोय का किंवा या वाक्य या शब्दाशिवाय त्याचा अर्थ पूर्णच होऊ शकत. मी गावाला जात आहे वाटतंय. आता बघा इथं हा आला धातू साधित आणि हा आला मित्रांनो सहाय्यक. म्हणजे काय, धातू साधित हा एक क्रियावाचक असतो. म्हणजे बघा याच्यातून क्रिया काय, जाण्याची क्रिया समजते आणि हा सहाय्यक. याच्यापासून काय तयार होतं मित्रांनो, संयुक्त क्रियापद. म्हणजे तुमचं हे उत्तर निघलं. परंतु आणखी संयुक्त क्रियापद म्हणजे काय, आता संयुक्त क्रियापद म्हणजे असं जेव्हा असेल तेव्हाच एकच क्रिया पाहिजे. हे दोन्ही जे क्रियापद आहे ते एकच वाक्याचा अर्थ व्हायचं पाहिजे. असं नको, मी जेवण करून आलो किंवा म्हणजे काय की तुम्हाला वाक्याचा एकच अर्थ पाहिजे. म्हणजे काय की वेगवेगळा अर्थ नको. त्यानंतर बघा, मग तुम्ही आता इथं केलं संयुक्त क्रियापद. त्यानंतर मग काय, प्रयोजक क्रियापद म्हणजे काय. बरोबर आहे. त्यानंतर आकर्मक क्रियापद काय असतं, त्यानंतर संकेतार्थ क्रियापद असतं काय असतं. आता प्रयोजक क्रियापद म्हणजे काय की एखादी तो क्रिया स्वतः करतो परंतु ती क्रिया दुसऱ्याकडून केली जाते. समजा मी घोड्याला पळवतो, आता घोडा स्वतः पळणार आहे परंतु ते प्रयोजक त्यावर क्रिया करणार कोण, मी. म्हणजे ते वाक्य कोणतं असणार, मी घोड्याला पळवतो, हे प्रयोजक क्रियापदाचं असणार आहे. म्हणजे प्रयोजक क्रिया म्हणजे काय, दुसऱ्याकडून क्रिया होणे. त्यानंतर संकेतार्थ म्हणजे काय की तुम्हाला त्यामध्ये एक आठ दिलेली असती. म्हणजे काय की एखादा संकेत तुम्हाला त्यामध्ये दिलेला असतो. समजा मी जर तुझ्या घरी आलो तर तुला माझ्यासोबत यावं लागलं. म्हणजे काय की घरी जाणे संकेत आहे, म्हणजे तर तुला त्यासोबत येणार आहे. म्हणजे झालं तुमचं संकेतार्थ. मग त्यानंतर आकर्मक म्हणजे काय, आता आकर्मक सोपं आहे. कारण आकर्मक म्हणजे ज्या क्रियापदात कर्म नसतो त्याला काय म्हणतात, आकर्मक. म्हणजे काय, मी पुण्याला जातो. आता मी पुण्याला जातो हे वाक्य कोणतं आहे मित्रांनो, आकर्मक आहे. आकर्मक काय आहे, कारण यामध्ये कर्मच नाही. आता तुम्ही म्हणशाल सर मी करता आणि हा कर्म, तर मित्रांनो नाही. आता यामध्ये फक्त करता जे कर्म नाही, कारण जाणारा कोण, मी, आणि जाण्याची क्रिया सुद्धा कोणावर होती, माझ्यावर होती. क्रिया पुढे जाते का, कर्म म्हणजे काय की क्रिया त्यावर घडली पाहिजे.
आता क्रिया जी जाण्याची ती फक्त दोन्ही पण माझ्यावर घडती, म्हणजे यामध्ये कर्म नाही, फक्त कर्ता, याला काय म्हणतात अकर्मक. अशा प्रकारचं तुमचं विश्लेषण पाहिजे. त्यानंतर बघा, पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा. आता मित्रांनो, शब्दयोगी अव्यय तुम्ही डायरेक्ट काय करणार, वर आणि क्लिक करणार आणि पुढे चालले जाणार. तर मित्रांनो, आता शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, बरोबर आहे. शब्दयोगी अव्ययाचे प्रकार कोणकोणते, त्यावर भरपूरसे प्रश्न विचारले जातात, ते एकदा बघा. त्यानंतर शब्दयोगी अवयव आणि क्रियाविशेषण अवयव यामध्ये फरक काय आहे. मग हे विकारी हे की म्हणजे शब्दयोगी अवयव, क्रियाविशेषण अवयव, शब्दयोगी अवयव विकारी का अविकारी, मग अविकारी आहे. मग अविकारी म्हणजे काय किंवा विकारी म्हणजे काय, या प्रकारे तुम्हाला आता अविकारी म्हणजे काय, कारण अशा प्रकारचे तुम्ही अभ्यास करीत गेला मित्रांनो तर खूप फायदा होतो. आता अविकारी म्हणजे काय की त्यामध्ये लिंग वाचनानुसार फरक पडणार नाही त्या शब्दात जो पण दिलेला असेल तो. आता क्रियाविशेषण अवयव आणि शब्दयोगी अवयवामध्ये भरपूरशी मुलं कन्फ्यूज होतात. आता हे लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, जेव्हा नामाला, एखाद्या नामाला किंवा सर्वनामाला एखादा शब्द जोडून येणे म्हणतो मी, कसं, आता झाडावर बघा, आता झाड नाम आहे पण याला शब्द कोणता जोडून आलेला आहे, वर, म्हणजे हे वर काय मित्रांनो शब्दयोगी अवयव. परंतु हाच उदाहरण म्हणजे हेच शब्द समजा मी वर जातो, वर म्हणजे वर समजा. आता वर काय मित्रांनो इथं क्रियाविशेषण म्हणजे क्रियाविशेषण अवयव हा कधीही नामाला जोडून येत नाही, सेपरेट आलेला असतो मित्रांनो. आणि क्रियाविशेषण अवयव म्हणजे काय की क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणे, म्हणजे क्रियापदाबद्दल जे माहिती सांगितलं आपण त्याला म्हणतो क्रियाविशेषण अवयव. आता मी वर जातो म्हणजे कुठं जातो तर हे वर जातो ही माहिती सांगतो, म्हणजे हा काय तर मित्रांनो क्रियाविशेषण अवयव. आता हाच शब्द एखाद्या नामाला जोडून आला तर तो झाला मित्रांनो शब्दयोगी अवयव. म्हणजे अशा प्रकारचं तुमचं विश्लेषण पाहिजे. त्यानंतर बघा, अरुणाने प्रामाणिकपणे काम केले म्हणून तिला यश आले मधील अव्ययाचा प्रकार सांगा. बरोबर आहे. आता अरुणाने प्रामाणिकपणे काम केले, बरोबर आहे, त्याचा परिणाम काय झाला, यश आलं, म्हणजे हा झाला मित्रांनो परिणामबोधक. बस तुम्ही एवढंच क्लिक करणार. परंतु मित्रांनो परिणामबोधक अव्यय कधी असतो, बरोबर आहे, किंवा परिणामबोधक अव्यय हा कशाचा प्रकार आहे, जो परिणामबोधक हा कशाचा प्रकार आहे, न्यूनत्वबोधक हा कशाचा प्रकार आहे, नंतर विकल्पबोधक हा कशाचा प्रकार आहे, हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता ही उभाणे अव्ययाचे मुख्य प्रकार किती प्रकार उभाणे अव्ययाचे, प्राधान्योत्व सूचक मुख्य प्रकार, प्राधान्य सूचक, आणि दुसरा आहे मित्रांनो गौणत्व सूचक. म्हणजे या टाईपचं तुम्ही विश्लेषण. मग आता प्राधान्य सूचक मध्ये कोणते येतं, गौणत्व सूचक मध्ये कोणते येतं, किंवा मग तुम्हाला आणखी वाक्य विचारले जाते, मिश्र वाक्य आहे की संयुक्त वाक्य आहे की केवळ वाक्य, या प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. म्हणजे प्राधान्य सूचक वाक्य जे उभाणे अवयव वापरले जातात त्यापासून तयार होतं मित्रांनो संयुक्त वाक्य. एक लक्षात ठेवा, तुम्हाला भरपूर वेळ विचारलं संयुक्त वाक्य सांगा. त्यानंतर गौणत्वापासून तयार होतं मित्रांनो हे जे याचे जे उभाणे अवयव त्याच्यापासून होतं मिश्र वाक्य, बरोबर आहे. मग गौणत्व सूचक मध्ये कोणकोणते, याचे 4 प्रकार आहे, याचे 4 प्रकार आहे. मग ते कोणते प्रकार आहे, आता बघा, हे न्यूनत्व बोधक सुद्धा कशात येतं, प्राधान्यत्व. हे परिणाम बोधक बी कशात येतं, प्राधान्य सूचक. नंतर हे विकल्प बोधक बी कशात येतं, प्राधान्यत्व. यामध्ये आणखी कोणतं आहे, समुच्चय बोधक. म्हणजे 4 प्रकार आहे. हे झाले प्राधान्य सूचक अव्ययाचे, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक, विकल्प बोधक, आणि आणखी एक कोणतं आहे, समुच्चय बोधक. मग याच्यामध्ये कोणकोणते अवयव येतात, म्हणजे आता समुच्चय मध्ये गेले कोणकोणते उभाणे अवयव, आणि न, नी, शिवाय, म्हणजे असे जे हे अवयव कशाचे, समुच्चय बोधकचे. मग परिणाम मध्ये कोणकोणते ते, म्हणून, सबब, यास्तो, म्हणजे या प्रकारचे याच्यात उभाणे अवयव येते. नंतर मग न्यूनत्व बोधक मध्ये कोणकोणते, पण, परंतु, परी, म्हणजे असे अवयव येतात. म्हणजे हे पण तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. आता समुच्चय बोधक मध्ये म्हटलं तर आणि, न, नी, शिवाय. त्यानंतर परिणाम बोधक मध्ये म्हटलं म्हणून, सबब, यास्तो. मग या 4ही हे जे अवयव येणार आहे त्यापासून होतं संयुक्त वाक्य. गौणत्व सूचकचे 4 प्रकार ते बघा, ते मिश्र वाक्य कसं तयार होतं. म्हणजे या प्रकारे तुम्ही विश्लेषण केलं तर तुमचं इथं सुद्धा पूर्ण उभाणे अवयव क्लिअर होऊन जातो. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणता शब्द नपुंसक लिंगी नाही.
बघा या अगोदर वचनावर प्रश्न आला होता, आता कशावर आलाय लिंगानुसार. आता मग नपुसक लिंगी, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी कसं ओळखायचं मित्रांनो. आता तुम्हाला मी तिथं पण सांगितलं, जेव्हा तोचा वापर होता सर्वनामाचा तो असतो पुल्लिंगी, नंतर तीचा जेव्हा वापर होतो तो असतो स्त्रीलिंगी, त्यानंतर तेचा जेव्हा वापर होतो तो असतो नपुसक लिंगी. मग आता इथं बघा, आता याला पहा खालीपैकी कोणता शब्द नपुसक लिंगी नाही, बरोबर आहे. आता आपण तो पुस्तक म्हणतो का, इथं तो पुस्तक म्हणतो का नाही म्हणत, कारण आपण काय म्हणतो ते पुस्तक म्हणतो, बरोबर आहे. याला व्यवस्थित काय येणार आहे, ते पुस्तक, बरोबर आहे. किंवा ती पुस्तक म्हणतो का नाही म्हणत, म्हणजे हे पण काय नपुसक लिंगी आहे. त्यानंतर बघा चित्र, आपण तो चित्र म्हणतो का, तो म्हटलं तर येणार तुमचा पुल्लिंगी. ती चित्र म्हणतो का नाही म्हणत, योग्य वाटत नाही, आपण काय म्हणतो ते चित्र, म्हणजे हा आला मित्रांनो तुमचा परत नपुसक लिंगी, बरोबर आहे. हा सुद्धा ते वापरला म्हणून आला नपुसक लिंगी. नंतर मंगळसूत्र, आपण म्हणतो का तो मंगळसूत्र. आता तुम्ही म्हणसाल सर लेडीज मंगळसूत्र घालती, मग ती मंगळसूत्र म्हणू, बरोबर आहे. म्हणजे लेडीज मंगळसूत्र घालतात, लेडीज मंगळसूत्र घालतात, ते आता सगळेच नका लोक मंगळसूत्र लेडीज घालते म्हणून ते स्त्रीलिंगी नाही मित्रांनो, आपण ते मंगळसूत्र म्हणतो. ओके, मग हे पण काय येणार आहे नपुसक लिंगी येणार आहे. मग आता हे तिन्ही पण काय आहे नपुसक लिंगी, हे बी नपुसक लिंगी आणि हे पण नाही बोले, 1 2 3 तिन्ही पर्याय नपुसक लिंगी. मग आता राहिला शाळा. आता बघा आपण ते शाळा म्हणतो का नाही म्हणत, तो शाळा म्हणतो का नाही म्हणत, आपण काय म्हणतो मित्रांनो ती शाळा, म्हणजे या आलं तुमचं मित्रांनो स्त्रीलिंगी, म्हणजे तुमचं ऑप्शन हे होतं. म्हणजे अशा प्रकारचं तुमचं विश्लेषण पाहिजे मित्रांनो. आणि आता अशा प्रकारचं तुम्हाला कोणत्याही पुस्तकात किंवा कोणत्याही याच्यात मिळणार नाही, ते तुम्हाला स्वतः करायचं आहे. आणि ह्या ज्या ट्रिक्स मी सांगतो ते आपल्या पोलीस भरती ट्रिकी गाईडमध्ये दिलेलं आहे मित्रांनो. त्यानंतरचं बघा प्रयोग ओळखा, तो बैल बांधतो या प्रयोगातील वाक्य कोणते. आता तुम्ही जे कोणी प्रश्नसंच वापरीत असेल तर तुम्ही काय करणार आहे की कर्तरी त्यामध्ये ऑप्शन दिलेलं असेल, बरोबर आहे. कर्तरी प्रयोग करणार आणि पुढे जाणार. तर मित्रांनो तुम्ही खूप चुकीचं आहे, तुमच्या अभ्यासाची जी मेथड सध्या करतात आहे, कोणाला 5-6 वर्ष बी झाली असं पोलीस भरतीला तयारी, त्यांची मेथड ती चुकीची मित्रांनो. वाचायचं सोडायचं, मी एवढे प्रश्न सोडले, मी 500 प्रश्न सॉल्व केले, मी एवढे केलं, मी हे प्रश्नपत्रिका सोडले, मी पार 11 पासून तर 18 पर्यंत प्रश्नपत्रिका सराव केला, काही उपयोग नाही मित्र, काही उपयोग नाही. तुमचं विश्लेषण ह्या प्रकारचं असेल तर तुम्ही काय 500-600 प्रश्न नका सोडू, फक्त कमीत कमी 2018च्या किंवा 18च्या पण प्रश्नपत्रिका पूर्ण तुम्ही या पद्धतीने तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये केलं तर मी तुम्हाला सांगतो की 100% तुम्ही पोलीस भरती होणार, 100% पोलीस होणार. तर बघा यामध्ये तुम्हाला कर्तरी प्रयोग, मग कर्मणी प्रयोग म्हणजे काय, मग नंतर भावे प्रयोग म्हणजे काय, नंतर संकीर्ण प्रयोग म्हणजे काय, याची सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो. आता याच्या मी ट्रिक्स तयार केल्या आपल्या पोलीस भरती ट्रिक गाईडमध्ये. आता याची मी पहिला ट्रिक सांगतो. कर्त्याला प्रत्यय नसेल, कर्त्याला प्रत्यय नसेल, नंतर कर्माला प्रत्यय नसेल, कधी कधी असू पण शकतं, कधी कधी असेल, कधी कधी असू शकतं, शक्यतो नसतंच पण कधी कधी असू शकतं. त्यानंतर क्रियापदाचा शेवट, क्रियापदाचा शेवट तो ती ते या पर्यायाने झालेला असेल. बघा मित्रांनो कर्त्याला प्रत्यय नसेल आणि कर्माला प्रत्यय असेल किंवा नसेल आणि क्रियापदाचा शेवट तो तीने झाला असेल तर ते वाक्य असतं मित्रांनो कर्तरी प्रयोग. इथंच बघा आता इथं कर्ता आहे. आता कर्त व कर्म हे तुम्हाला ओळखता यायला पाहिजे. ज्याला प्रयोग शिकायचा त्याला अगोदर कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग कसा ओळखायचा त्याच्या पण ट्रिक्स आपण पोलीस भरती ट्रिक गाईडमध्ये दिलेलं आहे. तर बघा आता इथं कर्ता कोण आहे, बांधणारा. बांधणारा कोण आहे, तो, म्हणजे हा झाला कर्ता. आता बांधण्याची क्रिया कशावर होती आहे, बैलावर, म्हणजे हा झाला मित्रांनो कर्म. बघा आता इथं कर्ता आणि कर्म दोन्हीला प्रत्यय नाही, बरोबर आपण सांगितले प्रत्यय नसेल. त्यानंतर क्रियापदा शेवट कशाने झालेला असेल, तो ती तो, बघा तोने झालेला आहे, म्हणजे हा कोणता कर्तरी प्रयोग. नंतर कर्मणी प्रयोगाची सुद्धा आपण ट्रिक दिलेली, तसं आपण कोणी चॅनलवर आपला व्हिडिओ बघितला नसेल मी त्याचं कर्मणी प्रयोगाचं आणि त्याच्या उपप्रकारचे सुद्धा ट्रिक दिलेले ते बघा. त्यानंतर भावी प्रयोग म्हणजे काय, त्याचे प्रकार किती पडतात, ते कसं ओळखायचं त्याचं सुद्धा दिलेलं. आता भावी प्रयोग म्हणजे का, भावी प्रयोगात कसं असतं, कर्त्याला तसेच कर्माला दोन्हीला प्रत्यय राहते, दोन्हीला प्रत्यय. त्यानंतर क्रियापदाचा शेवट एकारांत नव्हतं, म्हणजे शेवटी काय येतं, येतं, येचा उच्चार होतो.
म्हणजे हे जे असेल ते असणार तुमचं भावी प्रयोग. नंतर तुमचं संकीर्ण प्रयोग. याच्या पूर्ण ट्रिक्स दिलेले आहे मित्रांनो. तुम्ही प्रयोग फक्त तुम्ही बुक्समध्ये वाचले ना, डिटेल्स पण दिलेली, त्यावर प्रश्नसुद्धा जे आतापर्यंत विचारण्यात आले ते पण दिलेले आहे. त्यानंतर बघा, अनासक्ती या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? आता अनासक्ती का सक्तीविना का आसक्ती? बघा, याचं कोणतं येणार आहे? आसक्ती. त्यानंतर बघा, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. मला वेळ नाही म्हणून मी गावाला जाणार नाही. तर बघा मित्रांनो, अगोदरच आपली चर्चा झाली होती, बरोबर आहे, की जे गौणत्व सूचक उभारणे हवे किंवा प्रधान सूचक उभारणे हवे त्याचे प्रकार मी तुम्हाला 4 सांगितले. गौणसूचक जे 4, त्याच्यावर मग समजा प्रधान सूचकचे असेल तर त्यापासून होणार मित्रांनो मिश्र, गौणसूचकचे असेल तर त्यापासून होणार मिश्र, आणि प्रधान सूचक असेल तर त्यापासून तयार होणार संयुक्त. आता हा जो म्हणून आहे, तुम्हाला सांगितलं म्हणून सबब असतो, याचं कशाचं होतं? परिणामबोधक. परिणामबोधक. त्यामध्ये कोणकोणते अवयव येतात? म्हणून, सबब, यास्तो, जेव्हा, म्हणजे असे कोणकोणते अवयव ते बघा. आता इथं म्हणून आलेलं आहे म्हणजे हा परिणामबोधक आहे, बरोबर आहे. आता मी सांगितलंय तुम्हाला, प्रधान सूचक उभारण्या अवयवाचे प्रकारामधील उभारण्या अवयवाने वाक्य जोडलेलं असेल तर ते असतं मित्रांनो संयुक्त वाक्य. आता परिणामबोधक बी काय आहे? प्रधान सूचकचा प्रकार आहे, म्हणजे असणारे मित्रांनो तुमचं संयुक्त वाक्य. नंतर मग केवळ वाक्य म्हणजे काय? नंतर गौण वाक्य म्हणजे काय? मिश्र वाक्य कशापासून, कोणत्या अवयवाचे, याच्यापासून तयार होतं? गौणत्व सूचक उभारणे अवयव त्यामध्ये असेल, उभारणे अवयव, उभारणे अवयव ते वाक्य जोडले असेल तर ते असणारे मित्रांनो मिश्र वाक्य. मग त्यामध्ये त्याचे 4 प्रकार कोणकोणते ते तुम्ही नोट्सबुक मग करा. नंतर हे जे संयुक्त वाक्य आहे हे कशापासून तयार होते? प्रधान सूचक उभारणे अवयवापासून, म्हणजे जोडले गेले प्रधानत्व सूचक. मग या प्रधान सूचक अवयवाचे किती 4 प्रकार आहे ते बघा, ती नोटमध्ये लिहा. म्हणजे तुमचं असं मग केवळ वाक्य म्हणजे काय? त्यामध्ये प्रधान सूचक व गौणसूचक यापैकी दोन्ही प्रकारचे अवयव नसणार ते असतं मित्रांनो केवळ वाक्य. त्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं. त्यानंतर बघा, बोधपर वचन या शब्द समूहासाठी दिलेले योग्य शब्द ओळखा. म्हणजे बोधपर वचन त्याला सुभाषित पण म्हणतात, सुविचार पण म्हणतात, चांगले बोलणे. त्यानंतर आपण ब्रीदवाक्य म्हणजे याचं उत्तर येणार मित्रांनो यापैकी सर्व. तर बघा मित्रांनो, आपण जे सेशनमध्ये जेवढे जालना जिल्ह्यामध्ये प्रश्न विचारले 2018ला ते सर्व विश्लेषणासहित बघितले. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही हे विश्लेषण स्वतः करा. आणि ज्यांना कोणाला आपली टेस्ट सिरीज मी अशाच प्रकारची घेणार आहे, त्यानंतर तुम्हाला त्याची PDF सुद्धा सेंड करणार आहे. तर त्यांना कोणाला टेस्ट सिरीज वगैरे लावायची असेल तर आपण लवकरच पेड बॅच टेस्ट सिरीजसाठी सुरू करणार आहे. त्यामध्ये आपण सराव प्लस झालेले पण घेणार आहे. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता ट्रिकी पद्धतीनं आणि जे GK वगैरे मराठी ते या प्रकारचं आपण विश्लेषण करणार मित्रांनो. तर तुम्ही म्हणणार असाल की याची फीस किती राहणार? तर मित्रांनो, फीस खूप कमी राहणार आहे, ते त्यावेळेस मी डिक्लेअर करील. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर मला कमेंट्स करा, लाईक्स करा. धन्यवाद.